त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही। नमस्कार मित्रांनो, ओबीसी समाजाचा आवाज पुन्हा बुलंद झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघ 10वे राष्ट्रीय अधिवेशन देशभरातून आलेले प्रतिनिधींनी एकच मागणी आणि हक्क आणि न्याय या विषयी चर्चा झालेली आहे। जातनिहाय जनगणना, शैक्षणिक आणि राजकीय आरक्षणाच्या या मुद्द्यावर ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। महिलांचा सहभाग आणि युवा जोश हे केवळ अधिवेशन नव्हतं, तर ही एक क्रांती होती। आमचा हक्क, आमचं अस्तित्व या घोषणाने सभागृह दणाणून गेलं। प्रत्येक भाषणात ओबीसी समाजाचं दुःख, संघर्ष आणि स्वाभिमान झळकत होतं। आमचा हक्क, आमचं अस्तित्व या घोषणाने सभागृह दणाणून गेलं। प्रत्येक भाषणात ओबीसी समाजाचं दुःख, संघर्ष आणि स्वाभिमान झळकत होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या नेत्यांनी सामाजिक लढा दिला